आज आपण करंट अफेअर्समध्ये 2026च्या आंतरराष्ट्रीय संघटनेविषयी एकूण तब्बल भाग 2मध्ये एकूण तब्बल 50 MCQ प्रश्न पाहणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, त्यासाठी सर्व प्रश्न शेवटपर्यंत नक्की बघा. 2026मध्ये G20 अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमेरिका USA देशामध्ये. पुढचा प्रश्न आहे, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, 2026 फिफा वर्ल्ड कप कोणत्या देशामध्ये होणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांमध्ये होणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, 2026 फिफा वर्ल्ड कपमध्ये किती संघ सहभागी होणार आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 48 संघ सहभागी होणार आहेत. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहेत. पुढचा प्रश्न, तुम्हाला जर प्रश्नांचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. 2026 हिवाळी ऑलिम्पिक कुठे होणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इटली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, 2026 युवा ऑलिम्पिकचे आयोजन कोण करणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सेनेगल करणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, COP13 हवामान परिषद कुठे झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ब्राझील या ठिकाणी झाली आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्नांची उत्तर येत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करा. हा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव कोण आहेत? तर याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न आहे, पर्याय आहेत अँटोनियो गुटेरेस, टेड्रोस, बायडेन, सुनक. योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, WHOचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जिनेवा या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, IMFचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वॉशिंग्टन DC या ठिकाणी. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे, जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमेरिका या ठिकाणी. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे, पुढचा प्रश्न आहे, नाटोमध्ये 2024 कोणता देश सामील झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्वीडन हा देश. पुढचा प्रश्न आहे, ब्रिक्समध्ये नवीन सदस्यांचा विस्तार कोणत्या वर्षी झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2024 साली. पुढचा प्रश्न आहे, ब्रिक्सचे मुख्यालय आहे का? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नाही, ब्रिक्सचे मुख्यालय नाहीत. पुढचा प्रश्न आहे, ASEANचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जकार्ता या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न आहे, क्वाडमध्ये किती देश आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 4 देश आहेत. पुढचा प्रश्न आहे, क्वाडमधील देश कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया आहेत. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हेग आहेत. हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहेत. पुढचा प्रश्न आहे, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पॅरिस या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न आहे, WTOचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जिनिवा या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 5 जून रोजी असतो. पुढचा प्रश्न, जागतिक जल दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 22 मार्च रोजी असतो. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 21 जून रोजी असतो. पुढचा प्रश्न, UN ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1945 साली झाली. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महत्त्वाच्या म्हणजे तलाठी भरती, MPSC भरती, UPSC भरती, पोलीस भरती आणि इतरही सरळ सेवा भरतींसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. येणाऱ्या परीक्षांसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर नक्की करा. पुढचा प्रश्न आहे, UN मध्ये सदस्य देश किती आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 193 देश आहेत. पुढचा प्रश्न आहे, सुरक्षा परिषदेत कायम सदस्य किती देश आहेत? योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 5 आहेत. पुढचा प्रश्न G7 मध्ये किती देश आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 7 देश आहेत. पुढचा प्रश्न ओपेक कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 याशी ओपेक संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे ILO कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कामगारशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न FAOचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक रोम या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न युनिसेफचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक न्यूयॉर्क या ठिकाणी युनिसेफचे मुख्यालय आहेत. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. जागतिक आरोग्य दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन असतो. पुढचा प्रश्न मानवाधिकार दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 10 डिसेंबर रोजी असतो. पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 24 ऑक्टोबर रोजी. पुढचा प्रश्न UN दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 24 ऑक्टोबर रोजी. पुढचा प्रश्न SDGची संख्या किती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 17 आहेत. पुढचा प्रश्न SDGचे लक्ष्य वर्ष कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2030 आहे. पुढचा प्रश्न आहे रेड क्रॉस संस्थापक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हेनरी ड्युना आहेत. पुढचा प्रश्न इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक लिओन आहेत. पुढचा प्रश्न EDBचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक मनिला या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न आफ्रिकन युनियनचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अदिस अबाबा या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न आहेत SCOचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बीजिंग या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था कुठे आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक व्हिएन्ना या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न नाटोचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब्रुसेल्स या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न पॅरिस करार कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हवामान बदल याशी पॅरिस करार संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची सुरुवात कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक भारत आणि फ्रान्स यांनी केली. पुढचा प्रश्न WFPचे कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अन्न मदत याशी WFP संबंधित आहेत. पुढचा प्रश्न जागतिक अन्न दिन कधी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 16 ऑक्टोबर रोजी आहेत. पुढचा प्रश्न UN शांतता सैनिकांना काय म्हणतात? तर ब्लू हेल्मेट्स म्हणतात. पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा शॉर्ट फॉर्म काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक IMF आहेत. पुढचा प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेचा शॉर्ट फॉर्म काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक WTO जागतिक व्यापार संघटना. इथेच थांबवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आपल्या पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.